महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यात खटाखट जमा होणार आहे। जशा प्रकारे बघा तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता शेतकरी बांधवांनो जमा झालेला आहे, तशाच प्रकारे सेम टू सेम आता शेतकरी बांधवांनो डायरेक्ट नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो यामध्ये बघा कोणते शेतकरी बांधव पात्र ठरवण्यामध्ये आलेले आहे आणि कोणते शेतकरी यामध्ये अपात्र ठरवण्यामध्ये आलेले आहे। त्यामुळे जर का शेतकरी बांधवांनो तुम्हाला बघायचं असेल की तुम्ही यामध्ये पात्र आहात का नाही, तर व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पाहत चला। तर तुम्हाला कळेल की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा व्हायचा असेल तर तुम्हाला नेमकी केव्हा मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो नक्कीच आता 2 ते 3 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर बघा, आता राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की आम्ही आता या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा करत आहोत। या म्हणजेच की 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता हे जर का पात्र असतील तर आता या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्ण रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यामुळेच आता शेतकरी बांधवांनो तुम्ही जर का यासाठी पात्र असाल तर तुम्हाला आता पुढील 2 ते 3 तासामध्येच आज पैशांचं वितरण या ठिकाणी तुमच्या खात्यावरती होणार आहे। सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय आता तुमच्यासाठी घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आता जमा करण्याची प्रक्रिया शेतकरी बांधवांनो सुरू होत आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून म्हणजेच की दत्तात्रय मामा बर्ने यांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे की आम्ही नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करणार आहोत। शेतकरी बांधवांनो तुम्हाला असा देखील प्रश्न पडला असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता का जमा होणार नाही, तर शेतकरी बांधवांनो याचं कारण सुद्धा कृषी विभागाच्या माध्यमातून व देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे। ते म्हणजेच की तुम्हाला सुद्धा माहितीच आहे की डीबीटीच्या अंतर्गत नमोचा हप्ता जमा केला जातो, पीएमचा हप्ता जमा केला जातो। आता त्या प्रणालीचा वापर करून म्हणजेच की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सोडायचे, परंतु डीबीटी प्रणाली एक अशी प्रक्रिया आहे की त्यामधून सर्वच शेतकरी बांधवांच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी एकत्रपणे हप्ता जमा होत नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो डीबीटी वरती ताण येतो। त्यामुळेच या 14 जिल्ह्याची निवड या ठिकाणी पहिल्या टप्प्यासाठी सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली असून या 14 जिल्ह्यातील जर का रहिवासी असाल, 14 जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी ही ठरणार आहे शेतकरी बांधवांनो। त्यामुळे नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तुम्ही या योजनेसाठी या पात्रतेमध्ये बसाल का? तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यासाठी या म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेला आहे का? आता हे सविस्तरपणे आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम सरकारच्या माध्यमातून स्पष्ट झाला आहे की आम्ही पीएम किसान योजनेसोबतच काही शेतकरी बांधवांचा 8वा हप्ता सुद्धा राहिलेला होता, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा तो सुद्धा देणार होतो आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सुद्धा देणार होतो। परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे निधी उपलब्ध नसल्यामुळे नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी पुढे ढकलण्यामध्ये आला होता। परंतु आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। आम्ही नमोचा 9वा हप्ता या ठिकाणी स्पष्टपणे आता वितरित करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस व कृषी विभाग दत्तात्रय मामा बर्ने यांच्या माध्यमातून तुम्हाला शेतकरी बांधवांनो स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे। त्यामुळे आता पहिल्या टप्प्यासाठी सरकारने या 14 जिल्ह्यांची निवड केली आहे। या 14 जिल्ह्यातील जर का रहिवासी असाल, शेतकरी असाल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो तुम्हाला देखील माहितीच आहे की डीबीटीच्या अंतर्गतच सरकारच्या सर्व योजनांचे पैसे या ठिकाणी जमा होतात। आता त्याच प्रणालीचा वापर करून तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे तुमच्यासाठी। नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओला देखील लाईक करा। सबस्क्राईब केल्यानंतर व्हिडिओला लाईक करा। तर आता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया की यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर रक्कम जमा होणार आहे। आता हे पुढे आपण 1 मिनिटामध्ये शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत। त्यामुळे नक्कीच आता थोडासा वेळ काढून मोबाईल हातामध्ये धरून शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे एक माहिती जाणून घ्या। तुम्हाला सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे कामे करायला
करायला सांगण्यामध्ये आलेले आहेत ती जर का कामे पूर्ण केली नाही तर तुमचा हा हप्ता हा मधीच अडकून राहू शकतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर पहा, आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे, ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड नसेल तर असे शेतकरी बांधव नमोच्या 9व्या हप्त्यासाठी अपात्र असणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, फार्मर ID कार्ड अशी एक ओळख आहे की तुम्ही म्हणजेच की शेतकरी आहात अशी फार्मर ID कार्डची ओळख असते। त्यामुळे जर का तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल तर हे लवकरात लवकर जवळच्या सेंटर कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही फार्मर ID कार्ड काढून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचं नाव जर का यादीमध्ये आलं तर तुमचा सुद्धा हप्ता म्हणजेच की अडकणार नाही, डायरेक्ट तुमच्या खात्यावरती नमोचे 2000 रुपये या ठिकाणी जमा होतील। त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती तुम्हाला काम करायला सांगण्यामध्ये आलेलं आहे, ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक आहे असे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत। शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, एक एक काम सविस्तरपणे जाणून घ्या, म्हणजेच की आधार जर का तुमचं बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्ही पात्र असणार आहेत, आणि जर का तुमचं आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आधार बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे, जेणेकरून सरकारने तिकडून डेबिटीच्या माध्यमातून पैसे सोडले तर डायरेक्ट काही अडीअडचण न निर्माण होता तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होईल। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हे काम सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करा, आणि जेव्हा तुम्ही आधार लिंक बँक खात्याशी करत असता त्या टायमाला तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर, कोणचा पण तुमचा मोबाईल नंबर असेल, तुम्ही ते इस्तेमाल म्हणजेच की वापर करत असाल तर तो नंबर तुमचा आधार कार्डाशी लिंक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट म्हणजेच की नमोचा हप्ता जमा झाला, PMचा हप्ता जमा झाला, कोणत्याही योजनांचा सरकारच्या माध्यमातून हप्ते जमा झाले की लगेच तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मेसेज येतो की पैसे क्रेडिट झालेले आहेत, म्हणजेच की पैसे खात्यावरती जमा झालेले आहेत। शेतकरी बांधवांनो हे सुद्धा महत्त्वाचं काम आहे, हे सुद्धा लवकर करून घ्या। त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 3 वरती काम तुम्हाला करायला सांगण्यामध्ये आलेलं आहे, ते म्हणजेच की E-KYC। अनेक शेतकरी बांधवांची E-KYC अपूर्ण असते, अशा शेतकरी बांधवांनी त्यांची E-KYC लवकर पूर्ण करून घ्यायची आहे, जेणेकरून हप्त्याचा लाभ तुम्हाला सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो हे शेतकरी बांधव जे काम करणार नाहीत अशा शेतकरी बांधवांना 1 रुपया सुद्धा हप्त्याचा दिला जाणार नाही, त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करा। आता नमोच्या 9व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की आम्ही 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधव पात्र केलेले आहेत, आणि अपात्र देखील 6 लाखांपेक्षा अधिक संख्या या ठिकाणी आता वाढवलेली आहे। त्यामुळे 6 लाखांपेक्षा अधिक अपात्र कशा प्रकारे होणार आहेत ते देखील सरकारने स्पष्ट केलं आहे की अनेक शेतकरी बांधवांची E-KYC अपूर्ण आहे, अनेक शेतकरी बांधवांच्या म्हणजेच की बँक खात्याशी आधार लिंक नाही, अनेक शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड नाही, त्यामुळे हे शेतकरी बांधव अपात्र झालेले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही अपात्र व्हावा नाही, त्याकरिता हे काम जर का तुमचे पूर्ण नसेल तर तुम्ही लवकरात लवकर हे कामे तुमचे पूर्ण करून घ्या। तर आता शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपण आता हे जाणून घेऊ की आता तुम्हाला हे तर समजलं असेल की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। आता सर्वप्रथम हे जाणून घेऊ की कोणत्या 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून नेमकी कोणते 14 जिल्हे या ठिकाणी देण्यामध्ये आलेले आहेत ते आता 14 जिल्ह्यांची मी तुम्हाला नावे एक एक करून लगेच वाचून दाखवणार आहे, त्यामुळे आता नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तुमच्यासाठी आता सर्वात महत्त्वाचं आहे, या 14 जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आला तर तुम्हाला सुद्धा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की DBTच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। तर पहा आता शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती जिल्हा आहे अहमदनगर। अहमदनगर मधील जर शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल तर आता तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये, तुमच्या सुद्धा तालुक्यामध्ये आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती जिल्हा आहे पालघर। पालघर मधील जर शेतकरी असाल, पालघर मध्ये राहून शेती करत असाल, नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो अकोला जिल्हा, अकोला जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, अकोला मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला सुद्धा असा प्रश्न असेल की आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता केव्हा जमा होणार, तर आता तुमची देखील प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो परभणी मधील जर शेतकरी असाल, परभणी मध्ये राहून शेती करत असाल तर आता तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे।
त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन जिल्ह्यांची यादी पहा, तुमचा जिल्हा येतो की नाही हे चेक करा. तर आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो रत्नागिरीमधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, रत्नागिरीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो औरंगाबादमधील सुद्धा सर्व शेतकरी औरंगाबाद नाही, आता अमरावतीमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो रायगडमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो बीडमधील जर शेतकरी असाल तर बीडमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर सातारा, सोलापूर, बुलढाणा, भंडारा, सिंधुदुर्ग, वाशिम या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे, वर्धा या जिल्ह्यामधील सुद्धा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर अशी महत्त्वाची माहिती तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळेल. तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये नमोच्या 9व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. त्यानंतर उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा लवकर वितरण होणार आहे. अशी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.